हां. काय प्रतिसाद आहे? आजची इव्हेंट त्याच्याबद्दल काय म्हणणार? 30 मेला आमची म्हणजे वाघाचे पणजे रिलीज होतोय आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. खूप चांगल्या पद्धतीने मीडियाने सपोर्ट केला आहे आणि आज ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च होता आणि गाणीही अप्रतिम झालेली आहेत. त्यामुळे खूप छान वाटलं. छान आहे फिल्म, स्टोरी लाईन छान आहे. बघायलाही तेवढीच मजा येईल. त्याच्यात तेवढंच कॉमेडी आहे. सो पुरं पॅकेज. एक मिनिट. हां, चांगलं बोलला आपण आणि काय प्रॉब्लेम आहे ते पण चांगल्यापणे सांगितलं हां. त्या म्हणतात. त्याच्याबद्दल एवढंच म्हणणं आहे की कसं होतं की मराठी चित्रपट बनवणारे खूप खूप निर्माते आहेत. म्हणजे मी जवळजवळ 25 वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि जेव्हा मराठी चित्रपट बनतो आणि बनल्यानंतर मार्केटिंग होतं, डिस्ट्रीब्युशनला प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे आपण बजेट हायवर जातं आणि हाय बजेट झाल्यानंतर पब्लिक जेव्हा मराठी पब्लिक थिएटरमध्ये येतं नाही तेव्हा कुठेतरी निर्माता कोसळतो आणि मग तो सबसिडीवर डिपेंड राहतो. मग सबसिडी कधीतरी 19-20 होते आणि ती मिळत नाही. सो अशात काही निर्मात्याने आत्महत्या केलेली आहे. जशी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तसे निर्मात्यांचेही कितीतरी प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा निर्माता म्हणून कोणी येतंय, आज पदार्पण केलेलं आहे तमन्नाने, तसे तिने जो चित्रपट केला आहे तो चित्रपट तिचा असं तिची इच्छा व्हावी की मी पुन्हा एकदा दुसरी निर्मिती करावी. म्हणजे मी जर चित्रपट बनवते तर त्यात पिक्चर येत आहेत थिएटरमध्ये लोक आणि मी जेवढे पैसे लावले तेवढे तरी रिटर्न आले तरीही मी दुसऱ्यांदा पुन्हा एकदा मराठी चित्रपट करू शकते आणि ती करणार आणि तिचा तेवढा विश्वास आहे. सो मला असं वाटतं की जेव्हा मराठी चित्रपट बनवतात निर्माते त्यांना तसा सपोर्ट लोकांनीही केला पाहिजे, मराठी पब्लिकनी पण केलं पाहिजे. जेव्हा मराठीला आपण अविभाज्य स्थान दिलेलं आहे तर मराठी चित्रपट सुद्धा थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे. काय लेके आहो आणि सो आम्ही खूप छान मजा केली आहे फिल्ममध्ये. थोडी स्ट्रिक्ट आई आहे मी आणि तिचं बॅकग्राऊंड थोडंसं वेगळं असल्यामुळे नंतर एक मुलीची आई होणं हे खूप कठीण आहे. मुलाची आई तर आहेच पण मुलाची आई होणं पण जितकं मुलीची आई होणं ना ते किती कठीण आहे हे पिक्चर बघितल्यानंतर कळेल की जेव्हा एक मुलगी होते तेव्हा त्या मुलीला सांभाळणं, मोठं करणं आणि मग तिच्यानंतर तिचं शिक्षण तर आहेच आहे. नंतर तिच्याबरोबर ती जेव्हा वयात येते त्या वयात आल्यानंतर तिचं लग्न लावून देणं आणि हे सगळं जे करायचं असतं त्या आईला, तेव्हा त्या आईवर काय काय घडतं, तिच्या पास्टमध्ये काय घडतं आणि तिच्या फ्युचरमध्ये काय होणार आहे, हे सगळी धमाल, मस्ती, सिरियस खूप काही या फिल्ममध्ये आहे आणि ती फिल्म बघण्यासारखी आहे. त्याच्यातून खूप काही सोशल मेसेज लोकांपर्यंत गेलेला आहे. कारण मुलीची आई होणं एवढं सोपं नसतं. म्हणजे वाघाचे पणजे कुत्र्याचे कान आणि हो सावधान. म्हणजे आमचे वाघाचे पंजे तुम्हाला कळलंय की हे वाघाचे पंजे इथे आहेत. तर हे जे वाघाचे पंजे का डरकाळी फोडते किंवा त्या नखाने मारते त्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण आहे आणि ते कारण बघण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये येऊन 30 मेला म्हणजे वाघाचे पंजे पाहायचं आहे. तुमचा रोल आहे पण निर्माता पण आहे आपण काय म्हणणार दोन्ही रोल आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. ॲज अ ॲक्टर जो रोल मी परफॉर्म केला आहे तर त्याच्या आधीही मी काही काम केलेलं आहे त्यामुळे मला तिथे जास्तच धमाल चाललेली आहे त्याच्यामुळे. अच्छा, ॲज अ ॲक्टर खूप मजा आली सर्वांबरोबर काम करायला आणि वन टेक आर्टिस्ट बरोबर काम करताना मलाही असं झालं ना की फटाफट शॉट्स दिलेले आहेत आणि ॲज अ निर्माता पहिलंच फिल्म होतं त्यामुळे पहिल्या फिल्ममधनं मला असं वाटतं की ह्याच्यातनं खूप सारं काही शिकायला मिळालंय. तर ते आता शिकून झालेलं आहे आणि नेक्स्टला आम्ही तयारी करायची विचार चाललेला आहे. अच्छा, हाँ बोलिए. आपने जो मैनेज किया है कैसे किया और हाँ, मैंने ना इस रोल के लिए ना वेट गेन किया था. ओके, वजन बढ़ाया था और अभी मैं पतली हुई हूँ. इस रोल अभी मैंने 12 किलो कम किया है. जो आपने देखा है वो मैं 80 किलो की हूँ. अब मैं 68 kg की हूँ. एक
आपके ऊपर बहुत प्राउड किया जा सकता है। मी मराठी ॲक्च्युली बघा, ही फिल्म जेव्हा मी केली ना तेव्हा मी हा विचार केलेला की आपण ही फिल्म 15 दिवसात कंप्लीट करायचं एक टार्गेट ठेवलेलं. एक रेकॉर्ड करायचा होता मराठीच्या इंडस्ट्रीमध्ये की सगळ्यात कमीत कमी वेळामध्ये ही फिल्म कंप्लीट करायची होती. ॲज अ वुमन म्हणून मी प्रोड्युसर आली आहे. मला माहिती नाही याच्या आधी कोण वुमन प्रोड्युसर आहेत किंवा कोणी असे केलंय, पण पिक्चर केले हां, हो. पण मी हे ॲज अ प्रोड्युसर मी प्रोड्यूस पण केलं आणि ऍक्टिंग पण केलं. तर मला ह्याच्यामध्ये असं होतं की बाबा ही 15 दिवसात कंप्लीट करायची होती. झालं 17 डेजमध्ये ही पूर्ण कंप्लीट झालेली आहे फिल्म. तर दॅट इज अ रेकॉर्ड फॉर अस की सगळ्यात शॉर्ट पिरियडमध्ये ही फिल्म कंप्लीट झालेली आहे. आणि रिलीजला आणणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ही आम्ही 2.5 महिन्यामध्ये पूर्ण करून आम्ही ह्या आता 4 महिन्याच्या आतमध्ये ही आम्ही रिलीजला आणलेली आहे फिल्म. ऑन द सेट कुछ ऐसा कुछ वाकया आपको याद आ रहा हो जो बहुत अच्छा रोमांटिक सीन करने में मजा आया हो, आपको बहुत दिल के बहुत हार्ट के बहुत अटैच। मराठीमध्ये कोणीतरी विचारणार, कारण ते जेव्हा काय माहितीये की ते जेव्हा हिंदीमध्ये विचारतात ना तेव्हा मला पण उत्तर हिंदीमध्ये येते, कारण मी मोस्ट ऑफ इथे मुंबईला राहते आणि आपल्या मुंबईला हिंदी आणि मला फनी मुवमेंट्स मी तुम्हाला बोलली ना की आम्ही या फिल्मला पूर्णपणे डेडिकेटेड होतो की शूट 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 आणि शूट कम्प्लीट करण्यामध्ये. त्याच्यामुळे फनी असतं त्याच्यामध्ये बघितलं तर फनी म्हणजे जे सीन्समध्ये जे फनीपणा चाललेला प्राजक्ता आणि संजयचा, तर तेच सगळ्यात जास्ती फनी होतं जे आम्हाला हसवत होतं. बाकी आम्हाला तेवढा वेळच नव्हता की आम्ही काहीतरी त्याच्यात अजून काहीतरी करू, फन करू किंवा काय अजून करू, एवढा वेळ तिथे नव्हताच. लास्टली ऑडियन्ससाठी काय? ऑडियन्ससाठी मला असं वाटतं की मराठीचे ऑडियन्स जे आहेत ते हिंदीकडे वळत आहेत. तर मी इंडस्ट्रीमध्ये असं विचार करते येऊन की ह्या ऑडियन्सला परत आपल्या मराठीकडे वळवण्यासाठी काहीतरी करावं. आणि या फिल्ममधनं आम्ही म्युझिक एक हे पकडलं आहे की म्युझिक आम्ही एकाच म्युझिक हर्षवर्धन वावरे ह्यांनी पूर्ण फिल्मचं म्युझिक केलेलं आहे. आणि गाणी ही सिच्युएशनच्या हिशोबाने आणि पूर्ण फिल्मला ज्या ज्या ठिकाणी गाणी रिक्वायर्ड होती त्या स्टोरीच्या हिशोबाने गाणी केलेली आहेत. आणि दुसरं ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही स्टोरीला असं म्हणजे बीजीएम पण थोडंसं वेगळ्या पॅटर्नमध्ये, म्हणजे नेहमी जे बीजीएम एका कॉमेडी फिल्मला असते ते सोडून काहीतरी वेगळं बीजीएम देण्याचा प्रयत्न केला, जे की आपल्या साऊथमध्ये वगैरे आपल्याला ऐकायला येतं त्या टाईपमध्ये. आणि तिसरं अजून एक वैशिष्ट्य की ह्याचे आपल्याला बॉलिवूड टाईपमध्ये थोडे कलर पॅटर्न्स बघायला मिळतील फिल्मचे, की असं आपल्याला वाटत नाही की हे मराठी मूवी बघतोय आपण. काय सांगणार, काय रोल आहे तुमच्या मूवी चित्रपटमध्ये आणि जनतासाठी काय मेसेज? फिल्म फॅमिली फिल्म आहे, कॉमेडी जॉनरची आहे आणि त्याच्यात चांगली गोष्ट ही आहे की त्याला कॉमेडी बरोबरच एक सोशल मेसेज पण आहे. सो मॅड कॉमेडी आहे, लोकांना डेफिनेटली रिलेटेबल आहे, आवडेल. आणि माझा रोल असा आहे की ऋषी नावाचं डॉक्टरचं कॅरेक्टर आहे, हु इज अ सायकॅट्रिस्ट. आणि मला वाटतं बाकी सगळी कम्प्लिटली अतरंगी कॅरेक्टर्स असताना त्यातला हा एकमेव सेन माणूस आहे जो व्यवस्थित विचार करू शकतो. आणि तो हिरोईनचा मित्र आहे खरं तर, पण त्याच्यात काय काय धमाल गोष्टी घडतात हे तुम्हाला फिल्म पाहिल्यावर कळेल. ऑडियन्स जाणार बघायला, त्यांच्या पैसे वसूल होणार डेफिनेटली होईल, कारण मला वाटतं तेवढा आनंद म्हणजे ही फिल्म अशी आहे की तिथे तुम्हाला फारसा विचार करायला लागणार नाही आणि तुम्ही शांतपणे जे काही मोमेंट्स एन्जॉय करण्यासाठी म्हणून थिएटरमध्ये डेफिनेटली जाऊन ही फिल्म बघू शकता. त्यामुळे मी असं म्हणू शकतो की येस, इट्स वर्थ युअर मनी. लास्टली काय ऑडियन्ससाठी? ऑडियन्सला एवढंच सांगेन की मराठी सिनेमांवर आता जसं प्रेम करताय, आता थांबायचं नाही असेल किंवा गुलकंद असेल, या सिनेमांना जसा भरभरून प्रतिसाद मिळतोय, सर्व चांगल्या पॅशनेटली गेलेल्या सिनेमांना असाच प्रतिसाद देत जा. कारण मराठी प्रोड्युसर जगला तर मराठी सिनेमे चांगले सिनेमे तुमच्या समोर येतील. त्यामुळे असं मी म्हणत नाही की प्रत्येक सिनेमाला तुम्ही उचलून धरा. डेफिनेटली क्वालिटी ही अप्रिशिएट केली गेलीच पाहिजे, पॅशनेटली केलेली फिल्म ही अप्रिशिएट केली गेली पाहिजे. त्यामुळे तशा फिल्म नक्की उचलून धरा आणि तरच मराठी सिनेमाला जे पूर्वी आपण म्हणायचो गोल्डन डेज होते ते परत यायला अगदी आत्ताही आहेत असं मी म्हणेन, पण ते अजून प्रकर्षाने आपल्या समोर येतील. तमन्ना के बारे में क्या कहना? तमन्ना के बारे में यही कहूंगा की ती खूप एक छान निर्माती आहे आणि मला पहिल्यांदा असा अनुभव आला की बरेच वेळेला कधी कधी नवीन निर्मात्यांबरोबर तुम्हाला काही थोडेफार वाईट अनुभव येऊ शकतात, पण ती
खूप पर्टिक्युलर आहे प्रत्येक गोष्टीबद्दल. अगदी कलाकारांची व्यवस्था असेल, प्रोडक्शन रिलेटेड गोष्टी असतील, कुठेही तिने कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ज्या त्या वेळेला अवेलेबल होती. प्रोडक्शनची असेल, तुम्हाला कलाकारांना हव्या त्या गोष्टी असतील, प्रोडक्शन टीमला हव्या त्या, डिरेक्शन टीमला हव्या त्या गोष्टी असतील. त्यामुळे फिल्मची एक सर्टन क्वालिटी मेंटेन व्हायला खूप उपयोग झाला. त्यामुळे एक यशस्वी निर्माती म्हणून ती डेफिनेटली येत आहे 30 तारखेला, काय तुम्ही सांगाल, कसला रोल आहे तुम्हाला? छान वाटतंय आधी तर की आपण एखादा चित्रपट पूर्ण करतो, त्यात काम करतो, पण त्याला पूर्णत्व तेव्हाच येतं जेव्हा तो तुमच्या प्रेक्षकांसमोर येतो. तर पुन्हा एकदा नवीन चित्रपटातून तुम्हा सगळ्यांसमोर येतेय ह्याचा खूप आनंद होतोय. खूप छान चित्रपट आहे, सगळ्याच कलाकारांनी खूप छान कामं केलेली आहेत. संजय नार्वेकर सरांच्या बायकोचा रोल आहे हा. छान गोड भोळी बायको आहे, तिला एक वेगळा आजार आहे गमतीशीर. तर हे सगळं तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. आमचा एक चित्रपटातला सुंदर चेहरा माझ्या बाजूला आहे. तो मुलगा जितका सुंदर आहे तितकाच समजून उमजून काम करणार आहे आत्ताच्या पिढीतला. तर निखिल अत्यंत गुणी कलाकार आहे, अत्यंत समजूतदार आणि गोड सहकलाकार आहे. थँक्यू सो मच. प्राजक्तासोबत काम करायला मिळतंय हे माझं भाग्य आहे. कारण तिची कॉमेडी बुलेट ट्रेन सारखीच असते, झपकन जाते ती आणि मजा करते. आणि अर्थात तिने आत्ता जो सिनेमा आला होता, आता थांबायचं नाही, त्याच्यामध्ये इतकं कमाल काम केले. मी तिला फोनही केला होता. सगळेच कलाकार, म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे माझं भरत सरांवर किती प्रेम आहे. पण तो सिनेमा बघितल्यानंतर मला वाटलं की यार काय फिल्म केली आणि काय कामं केलीत. त्यामुळे मला असं छान वाटतं की असे कलाकार सोबत असतात की ज्यांना ते माहिती असतं आता इथे कॉमेडी करायची का इथे सिरियस करायचे. हे तिला खूप चांगलं कळतं. आणि 3 एक आम्ही सिनेमा केला होता, त्याच्यात जास्त आपण एकत्र काम केलेलं आहे. आणि या फिल्म मधली जो विनोद आहे ना निखिल, तो सगळा प्रसंगनिष्ठ विनोद आहे. त्यामुळे तो कायमच सुंदर असतो, कारण तो ओढून तडून करावा लागत नाही. ते प्रसंगाची निर्मितीच अशी असते की त्यातून विनोद निर्मिती होते. आणि त्यात हिला संजय नार्वेकर सरांसोबत अगदी, म्हणजे मी खरंच म्हणते की मला काहीच करावं लागलं नाही. संजय सरांच्या ऍक्शनला फक्त रिॲक्शन दिल्या की उत्तम विनोद निर्मिती होऊ शकते. म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता प्राजक्ता किती भाग्यवान असेल आणि ती काय प्रकारची कामं करते. एकीकडे भरत सरांसोबत स्क्रीन शेअर करते, एकीकडे संजय सरांसोबत स्क्रीन शेअर करते. त्यामुळे कमाल आहे. आणि फिल्म मध्ये मी मागाशी म्हणालो की मी डेझर्ट सारखं आहे. ही फिल्म पण हे कमालीचं आखीव रेखीव डेझर्ट आहे. हे प्लान केलेलं सुंदर डेझर्ट आहे. पाहुणे आल्यावर घाईघाईने आज जाऊन आपण काहीतरी गोड करतो तसा हा पदार्थ नाहीये. हा छान समजून उमजून आखीव रेखीव केलेला, सुंदर छान थंड करून ठेवलेला, आनंद देणारा असं डेझर्ट आहे. लास्टली मॅडम, तुमच्या फॅनसाठी काय माहिती आहे? माझ्या फॅनला खूप तिच्या फॅन तर कायम खुशच होतात तिला बघून. मी जे सगळ्या प्रेक्षकांचे खूप आभार आणि खूप खूप प्रेम तुम्हाला सगळ्यांना. आणि कायम तिच्यावर प्रेक्षक प्रेम करणारच आहे. पण माझी आता याची इच्छा आहे की प्राजक्ताने नाटकामध्ये यावं. हो, लवकरच. मला एखादं छान नाटक मिळालं तर लवकरच मला माझाही रंगभूमी. आमची भेट वारंवार होत राहील, शनिवार रविवार. हो. पण आपल्या भेटीचं असं आहे ना निखिल की ती टू बी कंटिन्यूड आहे. त्याला मध्ये आम्ही किती दिवसांनी भेटलो तरी आमचा संवाद तसाच राहतो. आमचे गोड तरुण तडफदार नवपिता असे आमचे आलेला आहे. आणि स्वरूप सामंत जेन्युइन आहे, प्रचंड कष्ट करणार आहे. बरं, त्याला बघून वाटतं की त्याचं वय हे असेल ते असेल, पण स्वरूप प्रचंड यंग आहे, खूप जास्त यंग आहे. अत्यंत यंग, तरुण, तडफदार आहे. तो नवपिता आहे. आणि नवपिता म्हणजे त्याला आत्ताच मुलगी झालेली आहे. पिता नाहीये पण तो पिता आहे. आणि समजून उमजून काम करणारा मुलगा आहे. आणि वयापेक्षा छान समजूतदार आहे. त्याची पॉस्को कन्यारत्न प्राप्त झालेला आहे त्याला नुकतंच. आणि अर्थात एक लक्ष्मी आली आहे चालून. आणि स्वरूपचं एक कौतुक म्हणजे कायमचं असे की यांनी आता 2-3 फिल्म्स करतोय सोबत. त्याला प्रोड्युसर सगळ्या लक्ष्मी सारख्या लागतात, कारण की त्या सगळ्या स्त्रिया असतात. तो स्त्री वर्गाचा विशेष लाडका. स्त्री वर्गाला काय म्हणतात, स्त्री वर्गाच्या त्यांच्या आनंदाचं भान राखून त्यांच्याशी डील करणारा असं आमचं गोड. खरंच पण जोक्सचं पाठ, पण स्वरूपनी खूप सिरियसली पटकन आमचा चित्रपट पूर्ण केलेला आहे आणि खूप छान त्यांनी त्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचं कामावर अत्यंत प्रेम आहे त्याच्या. आजही तो तापात इथे आलेला आहे इंजेक्शन वगैरे घेऊन. आणि मी एका गोष्टीचा उल्लेख करायला मला आवडेल की ज्यावेळेस मला सिनेमाचा हा रोल विचारला होता, मी नाही म्हटलं होतं. म्हटलं अरे
डेझर्ट सारखं Cameo, येतोय ना हा. मी, तर मग कॅमिओ आणि त्याच्यात नको. पण नंतर मला जो इपीने फोन केला होता, नंतर तिने सांगितलं की याची फिल्म आहे आणि ह्याने फोन केला. म्हटलं ठीक आहे, तर तू करतोय ना. काही त्यासाठी कॅमिओ ही thank you. सुंदर असतात. हो. थँक्यू थँक्यू सो क्या मच. कहना चाहेंगे मूवी का चित्रपट तर आहे हा. काय सांगणार? काय नाही, मस्त आहे सिनेमा. या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आर्टिस्टनी, Always. म्हणून मी हा सिनेमा कम्प्लीट करू शकलो. मी स्टारकास्ट बरोबर पहिलाच सिनेमा केलाय, पण असं वाटलं नाही की सगळ्यांनी मला तेवढाच सपोर्ट केला आणि आपल्यातलं समजून त्यांनी मला सपोर्ट करून म्हणून हा सिनेमा मी लवकर तो म्हणाला की पुढचे 4-5 सिनेमे आपण करतो एकत्र. हा पुढचे 4-5 सिनेमे हे दोघं तर 100% आणि आम्ही एकत्र करतोय. प्राजक्त माझी हिरोईन असणार आहे. कितना वो मतलब शेड्यूल बहुत टाइट था, 15 डेज में आपको 17 days, 17 1 days 7 में हाँ. लेकिन कितना आपको प्रॉब्लम आया इसमें, बहुत शॉर्ट टाइम में इतना नहीं, प्रॉब्लम कुछ नहीं आया क्योंकि सब पेपर पे था. सब पेपर पे था. मराठीत हा, बोल. तर मराठीत ना. ओके. प्रॉब्लेम काय नाही आला. पेपर वर्क आधी होतं आमचं फिक्स. ॲक्च्युली निर्मात्यांनी 18 दिवसाचं शेड्युलिंग केलं होतं. सांगताना 18 दिवस सांगितले होते, ते 1 दिवस अजून कमी झाला. पेपर वर्क कुठल्याही सिनेमाचं जर पेपर वर्क असेल तर तो जे आहे टायमिंगचं टार्गेट आहे त्या टायमिंगमध्ये कम्प्लीट होतो. पेपर वर्क नसेल तर मग ते खूप दिवस लागतात, 30-35 दिवस पण सिनेमा कम्प्लीट होत नाही. म्हणजे मी असं सांगतो, आमच्या पिढीला, आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला गजेंद्र अहिरे सरांनंतर स्वरूपच मिळालं आहे. जलद विद्युत वेगाने काम करणारा दिग्दर्शक. थँक्यू. तो कितना एंजॉय किया शूट करते में, और स्टार कास्ट ने आपको परेशान कितना किया? एन्जॉय खूप केला. मस्त, खूप मजा आली, धमाल आली. आणि स्टारकास्टनी मला काहीच असं तुम्ही जसं म्हणताय की तंग केलं, काय बोलले त्रास तुम्ही? दिला. त्रास दिला. स्टारकास्टचा काहीच त्रास नाही झाला, उगाच माझ्याकडूनच त्यांना त्रास झाला. हे पुन्हा एकदा ऐका, हे जरा क्लोज करून. माझ्याकडूनच त्यांना त्रास झाला कारण की सिनेमा कमी नाही. दिवसात संपवायचा होता, त्यामुळे थोडे शिफ्ट वाढल्या. थोडं त्यांनी माझ्यासाठी ते पण ऍडजस्ट केलं. म्हणजे कधी कधी आपल्या सिनेमा सृष्टीमध्ये 12 तासाची शिफ्ट असते, कधी कधी 14 तासाची पण झाली, कधी कधी 13 तासाची पण झाली. पण कुठलंच आर्टिस्ट असं बोललं नाही की 2 तास वाढले वगैरे. त्यांनी सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीने केला, म्हणून ते 17 दिवसात कम्प्लीट झालं. तमन्नाचं मला एक कौतुक करायचं आहे. ती असेल, तिची आई असेल, ॲज अ निर्माता, की माझ्या डे 1लाच सगळ्या दिवसांचं पेमेंट क्लिअर केलं होतं. हे कधी घडत नाही. हो, पेमेंट वेळेत क्लिअर केलेलं आहे, मागावं लागलेलं नाही किंवा तिच्या मागे तगादा लावायला लागला नाही तिने. ही सगळ्यात मोठी विशेष गोष्ट अशी आहे, निर्मात्याचा पाठिंबा भक्कम असला तर सिनेमा 4 महिन्यात थिएटरमध्ये येतो. हे आपण या सिनेमामधनं प्रूव्ह केलंय. सिनेमाला भरपूर सिनेमे असे आहेत, वर्ष झाले, 2 वर्ष झाले थिएटरमध्येच पोहोचत नाही. हा आपला पहिला असा सिनेमा आहे जो शूट होऊन, सगळं पोस्ट प्रोडक्शन होऊन 4 महिन्यात आम्ही थिएटरमध्ये येतोय. ह्याच्या आधी पण झाले. माझाच गेल्या वर्षी झालाय. राजकारण गेलं मी. हे कट करून टाका. आता थांबायचं नाही. असं काही नाहीये, कट करून झालेलं आहे. टाका. मी निर्मात्याचा म्हटलं पाठिंबा म्हटलं की स्वरूप वाटतो मोठा, पण त्याच्या एज प्रमाणे बघायला तर कसं केलात तुम्ही ठीक आहे, चलो. सिनेमा मॅडम? आता ह्या दोघांना हे भारी आहे. प्रश्न विचारा. नाही आता झालेलं आहे. माध्यम प्रतिनिधींचे आभार. येस, थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल हा एक खूप सुंदर मूवी आहे. याच्यामध्ये सगळे कलर्स आहेत. एक डार्क कॉमेडी, एक हॅपी कॉमेडी, त्याच्यामध्ये मॅड कॉमेडी, असे सगळे जॉनर्स त्याच्यामध्ये स्वरूपनी कंबाईन केलेत आणि खूप सुंदररीते हा एक्झिक्यूट झाला आहे. तर मी ह्याचं म्युझिक केलं आहे. मला 4 खूप वेगळ्या प्रकारची गाणी करायला मिळालं मला. तर दॅट वॉज अन एक्सपिरियन्स विथ माय कंपनी ट्रिनिटी ब्रदर्स, ज्याच्यामध्ये करण आणि आदित्य माझे पार्टनर्स आहेत. आणि ॲट द सेम टाइम बॅकग्राऊंड स्कोरसुद्धा मी केला आहे ह्याच्याबरोबर. आणि दिस इज डन बाय अबिरा. दिस इज आवर कंपनी. दिस इज गणेश सुर्वे. ही विल स्पीक ऑफ इट. डेफिनेटली या फिल्ममध्ये एक गोष्ट आम्हाला करायला भरपूर आवडली की ती जिथे हसायचं आहे, आम्ही हसवतोय, कॅरेक्टर्स हसणारे आहेत. ॲट द सेम पॉईंट तुम्ही पाहाल की तिकडे एक इमोशनल अँगल पण आहे. तुम्ही हसता हसता तुमच्या डोळ्यात चटकन पाणी येईल. कुठे असं वाटेल की अरे की हा एक मोमेंट आहे आपला, आपण पण असं जगलोय, आपल्याबरोबर पण असं झालंय. सो एक पूर्ण ही जर्नीच आहे. फिल्म तुम्ही पाहाल ना तर तुम्हाला नक्कीच समजेल की काय आहे, काय झालंय, काय व्हायला पाहिजे होतं, आपल्याबरोबर पण असं झालंय का, अरे हो आपण पण असं गेलोय. पूर्ण एक मजेशीर कॉमेडी, तेवढीच एक इमोशनल मूवी आहे.
आणि सोशल मेसेज याच्यात एवढा छान दिलेला आहे. तुम्ही खरंच जर थिएटरमध्ये पाहाल ना, तुम्हाला एवढी आवडेल मूवी की प्रत्येकाचं काम चांगलं आहे याच्यात आणि प्रत्येकाने खूप मेहनत घेतली आहे. तर प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी मराठी सिनेमाला भरभरून प्रेम द्या. तसंच थिएटरमध्ये पहा. थँक्यू सर.